मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ग्रामर विथ राधिका. तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत? शब्दयोगी अव्यय. आता शब्दयोगी अव्यय म्हणजेच काय तर प्रिपोजिशन. आता हे शब्दयोगी अव्यय कसे ओळखायचे, किंवा जेव्हा तुम्हाला एक्झामला क्वेश्चन विचारला जातो आणि तेव्हा सांगितलं जातं की शब्दयोगी अव्यय याच्यातला ओळखा, किंवा शब्दयोगी अव्ययावलं उदाहरण द्या किंवा तयार करा. तर अगदी सोपी आणि सिंपल ट्रिक आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता डेफिनेशन बघूया. डेफिनेशन काय आहे? शब्दयोगी अव्यय हे असे विकारी शब्द आहेत, म्हणजे शब्दयोगी अव्यय हे असे विकारी शब्द असतात. आता सगळ्यात आधी विकारी शब्द म्हणजे काय ते समजून घ्या. विकारी शब्द म्हणजे जे बदलतात, जे चेंज होतात, आणि अविकारी म्हणजे जे कधी चेंज होत नाहीत. आता ह्याच्यामध्ये काय येणार आहे? लिंग येणार आहे, वचन येणार आहे, म्हणजेच काय जेंडर येणार आहे, आणि सिंग्युलर टू प्ल्युरल म्हणजे जेंडर चेंज होऊ शकतो, सिंग्युलरचा प्ल्युरल बनू शकतो, प्ल्युरलचा सिंग्युलर बनू शकतं. मग अशा शब्दांना काय म्हणतात? तर विकारी शब्द. याच्यामध्ये नाम सर्वनाम पण येतात. नामाच्या जागी पण दुसरा शब्द येऊ शकतो, सर्वनामाच्या जागेवरती पण दुसरा शब्द येऊ शकतो. म्हणजेच काय तर जेव्हा हे सेंटेन्स मध्ये येतं तेव्हा काय होतं, तर ते त्यांचा अर्थ म्हणजे सेंटेन्सचा पूर्ण अर्थ यांच्यामुळे चेंज होऊ शकतो. सो त्यांना काय म्हणतात? तर विकारी शब्द. जे नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात. आता शब्दयोगी अव्यय काय असतात? ते स्वतंत्र म्हणजे एकटे कधीच येत नाहीत. हा ह्याच्या मागचा एक फंडा आहे, असं लक्षात ठेवा. ते नेहमी नाम आणि सर्वनामाला जोडून येतात. आता नाम म्हणजे काय? एखाद्या ठिकाणाचं नाव असेल, एखाद्या वस्तूचं नाव असेल, किंवा काही असेल. सर्वनाम म्हणजे नामाच्या व्यतिरिक्त जे नाव वापरलं जातं त्याला काय म्हणतात? तर सर्वनाम म्हणतात. आता हे जोडून वाक्यात इतर शब्दांशी आपला संबंध दर्शवतात, आणि ते काय करतात? नामाला आणि सर्वनामाला जोडून येतात आणि पूर्ण सेंटेन्सचा अर्थ बदलवून टाकतात. सो हे काय झाले तर आपले शब्दयोगी अव्यय. सगळ्यात सोपं आहे, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की ते नामाला आणि सर्वनामाला जोडूनच येतात. ते एकटे कधीच येत नाहीत, किंवा एकटे आले तर त्यांचा एवढा काय असा अर्थ लागत नाही. असं एक सिंपल ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता फॉर एक्झाम्पल बघूया. पुस्तके टेबलावर ठेवली आहेत. आता पुस्तके आहे, नाम आहे, काय आहे तर ते विशेष नाम आहे का? नाहीये. तर ते काय आहे? आपलं सामान्य नाम आहे. म्हणजे जर इथं पुस्तकाचं नाव दिलं असतं तर ते काय झालं असतं? विशेष नाम झालं असतं. आणि पुस्तके खूप सारी असणार आहे, त्यामुळे काय आहे तर ते सामान्य नाम आहे. आता हे नामाला जोडून दुसरं काय आलंय का? तर नाही. त्याच्यानंतर काय आहे? टेबलावर. सो टेबल काय आहे? नाम आहे, पण त्याला जोडून काय आलंय तर वर. सो आपला हा वर काय होणार आहे? शब्दयोगी अव्यय. एवढंच लक्षात ठेवायचं की ते नाम किंवा सर्वनामाला जोडूनच येणार आहेत, एकटे येणार नाहीत. त्यामुळे जे असतील ते आपले शब्दयोगी अव्यय असं समजायचं. पुस्तके टेबलावर ठेवली आहेत. सो हा वर काय झाला? आपला शब्दयोगी अव्यय. आता सेकंड नंबर आहे, तो घराबाहेर गेला. आता तो काय झाला? सर्वनाम झाला म्हणजे प्रोनाउन झाला, आणि घर काय झालं? नाउन झाला म्हणजे नाम झाला. आता घराला जोडून दुसरा कुठला शब्द आलाय तर तो आहे बाहेर. त्यामुळे आपला हा बाहेर काय येणार आहे? शब्दयोगी अव्यय. त्यानंतर थर्ड नंबर आहे, मुलांनी मैदानाकडे पळायला सुरुवात केली. आता मुलं झाली, नाम झालं, त्यानंतर मैदान पण एका जागेचं नाव आहे. सो हे काय झालं? आपलं सामान्य नाम झालं. सामान्य काय झालं? कारण त्या मैदानाला जर एखादं नाव दिलं असतं, जसं आझाद मैदान आहे, किंवा जे पण XYZ ज्या मैदानाचं जर नाव असतं तर ते काय झालं असतं? आपलं विशेष नाम झालं असतं. पण हे काय आहे? आपलं सामान्य नाम. आता मैदानाला जोडून काय आलंय तर कडे. सो आपला हा कडे जो आहे हा आपला बनणार आहे शब्दयोगी अव्यय म्हणजेच प्रिपोजिशन. ती खिडकीतून बाहेर बघत होती. आता ती आहे सर्वनाम म्हणजेच प्रोनाउन आहे. खिडकी आहे आपला नाउन, आणि त्याला लागून कोणता शब्द आला आहे तर तून. सो आपला हा काय होणार आहे? शब्दयोगी अव्यय. त्यानंतर फिफ्थ नंबरचा आहे, त्याने पेटीतून पुस्तक काढले. त्याने झालं सर्वनाम, पेटी झालं नाउन, आणि त्याला लागून कोणता शब्द आलेला आहे तर तून. सो हा काय होणार आहे? आपला शब्दयोगी अव्यय. माझ्या सोबत ये मंदिरापर्यंत. मगाशीच मी सांगितलं होतं की कधी कधी एक किंवा दुसरा पण शब्द शब्दयोगी अव्यय असू शकतो. म्हणजे एका सेंटेन्स मध्ये दोन शब्दयोगी अव्यय सुद्धा असू शकतात. आता माझ्या येणार आहे आपला सर्वनाम, आणि सोबत काय झालं? आपला शब्दयोगी अव्यय. त्यानंतर मंदिर येणार आहे नाउन, आणि त्याला लागून कोणता शब्द आलेला आहे तर पर्यंत. सो हा काय झाला? आपला शब्दयोगी अव्यय. सेवेंथ आहे, गाडी गावाजवळ थांबली. गाडी झाला नाउन,
त्यानंतर गाव नाऊन होणार आहे आणि जवळ हा त्याला लागून आलेला शब्द आहे. सो हा काय बनणार आहे आपला शब्दयोगी अव्यय. त्यानंतर 9th नंबर आहे मांजर टेबला खाली आहे. सो मांजर झालं नाऊन, त्यानंतर टेबल पण झालं नाऊन आणि त्याला लागून कोणता शब्द आलेला आहे तर शब्दयोगी अव्यय आहे खाली. त्यानंतर 9th नंबर आहे पुस्तक कपाटावर आहे. आता पुस्तक झालं नाऊन, कपाट पण झालं नाऊन आणि त्याला लागून कोणता शब्द आलेला आहे तो तुम्ही कमेंट करून सांगायचा आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला शब्दयोगी अव्ययाचे जर एक्झाम्पल विचारलं गेलं किंवा फाइंड आउट करायला सांगितलं, आय होप खूप इझी पद्धतीने तुम्ही हे करू शकता. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.